नागपूरमध्ये शेतकरी आंदोलक आक्रमक रेल्वे ट्रॅकवर उतरत जोरदार घोषणाबाजी तर नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर टायर जाळत रास्ता रोको। बच्चू कडूंच्या कर्जमाफीसाठी काढलेल्या एल्गार मोर्चाला मोठा प्रतिसाद। कर्जमाफीसह इतर मागण्यांसाठी मोठ्या संख्येने शेतकरी उतरले रस्त्यावर। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार सकारात्मक, लोकांना त्रास होईल असं वागू नका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं बच्चू कडूंना आवाहन। बैठक घेण्यासाठी आम्ही तयार, मात्र नागपूरला या। बच्चू कडूंचा बावनकुळेंसोबत संवाद, तर तुम्ही चर्चेकरता मुंबईला यावं, बावनकुळेंचं आवाहन। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी घेतली अमृत महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट, तर राहुल गांधींकडूनही फोनवरून कुटुंबियांचं सांत्वन। मंत्री मुरलीधर मोहोळांसाठी मुख्यमंत्री फडणवीस मैदानात। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतली स्वतंत्र बैठक, मोहोळांच्या विरोधात अजित पवार मैदानात। उद्या मुंबईत सर्वपक्षीय नेत्यांची महत्त्वाची बैठक, यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये होणाऱ्या बैठकीत 1 नोव्हेंबरच्या मोर्चा संदर्भात रणनीती ठरवण्यात येणार, खासदार संजय राऊतांची माहिती। शिवसेना उभाठा प्रत्येक जिल्ह्यात वॉर रूम स्थापन करणार, मतदार यादीतील तफावतींचा मागोवा घेऊन निवडणूक आयोगाला करणार सादर, सूत्रांची माहिती। अबू सालेमच्या नावानं सायबर फसवणूक, वृद्धाला धमकावून 71 लाख उकळले, सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। स्वराज्य साखर कारखान्याचं व्यवस्थापनाकडून मजूर मुकादमाला झाडाला डांबून मारहाण केल्याचा आरोप। बीडच्या गावंदरा या गावातील राठोड दाम्पत्यानं सांगितली छळाची आबबिटी, खोट्या गुन्ह्यातही अडकवल्याचा आरोप। नवी मुंबईच्या मतदार यादीतला घोळ समोर, पाम बीच रोड असा तब्बल 200 मतदारांचा दाखवलाय पत्ता, तर या मतदारांना शोधायचं कसं, मनसेचा सवाल। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेल भरारी, अंबाला एअरफोर्स स्टेशनवरून घेतली अवकाशात भरारी। तर राजू शेट्टी सुद्धा शेतकरी नेते आपल्या सोबत फोन लाईन वरती आहेत। राजू शेट्टीजी, आता आणखी अधिकाधिक हे आंदोलन आपल्याला आक्रमक होताना दिसतंय। 12 वाजेपर्यंतची वेळ दिलेली होती सरकारला, मात्र काही प्रतिसाद नाही, आता पुढे काय करणार? 12 वाजता आम्ही रेल रेको करायचा इशारा दिलेला होता आणि रेल रेकोची तयारी करायची म्हणून काही कार्यकर्ते त्या ठिकाणी रेल्वेच्या रुळाच्या बाजूला गेलेले होते, परंतु आताच इथल्या एसडीएमनी निरोप आणलेला आहे। मी आंदोलन स्थळीच आहे आणि 4 वाजता 2 मंत्री या ठिकाणी आंदोलन स्थळी येत आहेत, ओसवाल, जायस्वाल आणि भोयर, सहकार राज्यमंत्री भोयर आणि जायस्वाल आशिष हे येत आहेत। ते सरकारचा काय निर्णय निरोप घेऊन येतात ते बघायचं आणि त्याच्यानंतर मग पुढचा निर्णय घ्यायचा, म्हणून आम्ही आता रेल रोकोला गेलेल्या शेतकऱ्यांना मागे बोलवलेलं आहे। कारण सरकारनं एक पाऊल पुढे टाकलंय, चर्चेला 2 मंत्री येत आहेत म्हटल्यानंतर रेल रोको आम्ही काही काळासाठी स्थगित केलेला आहे। बरं, मग 4 वाजेपर्यंत सर्व शेतकऱ्यांना, तुमच्या आंदोलकांना शांत राहण्याचं आवाहन तुम्ही करताय? हो, 4 वाजेपर्यंत या ठिकाणी बुटीबोरीला ज्या मुख्य चौफुल्याला आम्ही बसलेलो आहोत त्याच ठिकाणी सगळ्या शेतकऱ्यांनी शांतपणाने रस्त्यावर बसायचं। आता 4 हायवे आता बंद पडलेले आहेत, काल सायंकाळपासून ते बंद अवस्थेतच राहतील। बरं, सरकारचे जे प्रतिनिधी येत आहेत, जसं तुम्ही सांगितलं 2 मंत्री येत आहेत तुमच्या भेटीसाठी, काय अपेक्षा आहेत तुमच्या? नाही, आमचं म्हणणं आहे की सरकारनं निर्णयच घ्यावा, पण 7-12 कोरा केल्याची घोषणा करावी। हा निरोप घेऊन आले तर आनंदच आहे। मात्र तसं झालं जर नाहीत, म्हणजे दुर्दैवानं तसं नाही झालं, तर मग काय तुमचा पवित्रा असेल पुढचा? निर्णय घेऊ आम्ही 4 वाजता मंत्री येऊन गेल्यानंतर। बर, धन्यवाद राजू शेट्टीजी, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात। आणि सध्या तरी सरकारकडनं निरोप आलेला आहे। 2 मंत्री दुपारी 4 वाजता हे सर्व शेतकऱ्यांच्या आणि त्यांच्या प्रतिनिधींशी बोलण्यासाठी येत आहेत, त्यामुळे सरकारनं निर्णय घ्यावा अशी अपेक्षा शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे। तोपर्यंत सर्व शेतकऱ्यांना, सर्व आंदोलकांना शांत राहण्याचं आवाहन शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केलंय। त्यामुळे 4 वाजता
सरकारचे 2 प्रतिनिधी ज्या वेळेला चर्चा करण्यासाठी येतील ते काय निरोप घेऊन येत आहेत यावरती पुढची भूमिका, पुढचा पवित्रा अवलंबून असेल. त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ असं राजू शेट्टी म्हणालेत. सरसकट 7/12 कोरा करा अशी मागणी राजू शेट्टींनी केली आहे न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सरकारकडे. आणि आता सरकारचे 2 मंत्री त्यांची भेट घेण्यासाठी 4 वाजता येणार असं कळल्यानंतर 4 वाजेपर्यंत सर्व आंदोलकांना शांत राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. त्यामुळे 4 वाजल्यानंतर सरकारची काय भूमिका आहे, काय निर्णय आहे हे ऐकूनच पुढील निर्णय आम्ही घेऊ असं राजू शेट्टींनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलंय. मात्र 12 वाजेपर्यंतची वेळ देण्यात आलेली होती. तोपर्यंत सरकारचा कोणताही प्रतिसाद नाही हे बघून आंदोलन अधिकच तीव्र करण्यात आलेलं होतं. रेल रोको सुद्धा करण्यात आलेला होता. समृद्धी महामार्गावरती टायर जाळले जात होते. रास्ता रोको करण्यात आलाय. मात्र आता सरकारचे 2 मंत्री हे शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा करण्यासाठी दुपारी 4 वाजता येत आहेत. हा निरोप आल्यानंतर सर्व आंदोलकांना शांत राहण्याचं आवाहन राजू शेट्टींनी केल्याचं सांगितलं. आणि आता 4 वाजल्यानंतर सरकारची भूमिका ऐकू. त्यांनी सरसकट 7/12 कोरा करावा अशी मागणी आहे. कर्जमाफी संपूर्ण करावी अशी मागणी घेऊन जे शेतकरी रस्त्यावरती उतरलेत त्यांच्या मागण्या जर मान्य झाल्या तर ठीक, नाहीतर मग आमचा पवित्रा काय असेल, आमची भूमिका काय असेल या संदर्भातला निर्णय सरकारचे मंत्री येऊन गेल्यानंतर ठरवू असं राजू शेट्टींनी सांगितलंय. तर मंत्री पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल हे सरकारचे प्रतिनिधी येणार आहेत शेतकरी नेत्यांची भेट घेण्यासाठी. सुरुवात केलेली आहे. सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आज अखेर रेल रोको करण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय. तुमची काय मागणी आहे? तुम्ही रेल रोको करण्यासाठी इथं आलात? आम्ही आलो आहो 11 महिन्यात देवेंद्र फडणवीस सरकार कर्जमाफी करतो नियोजन दिलं आम्हाला शेतकऱ्याला, त्याच्यासाठी आडवा झोपलो रोडवर. आता झोपतो. देवेंद्र ज्यावेळेस निवडणूक झाली मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं का आम्ही शेतकऱ्याचा 7/12 कोरा करू, पण आजपर्यंत कोणा शेतकऱ्याचा 7/12 कोरा नाही. हे देवेंद्र फडणवीस साहेब फसवेगिरी करतात शेतकऱ्याची. रेल्वे ट्रॅकवर झोपलेला आपण पाहतोय. तुम्ही रेल्वे ट्रॅकवर झोपलेला, भीती वाटत नाही तुम्हाला जीवा मरणाची? दादा, शेतकऱ्याला एकरी 65 किलो सोयाबीन झालाय. त्याच्या एकरेप्रमाणे जर खर्च काढला तर त्याची दिवाळी साजरी झाली नाही. इथं गोरगरीब जनतेची दिवाळीला दिवे लागलेले नाही आहे. शेतकरी संकटात आहे. या सरकारनं फक्त पोकळ आश्वासन दिलेले आहे. हे सरकार केव्हा वटणीवर येईल याची आम्हाला वाट आहे. आमचा जीव जरी गेला तरी आम्ही जीव जरी गेला तरी आंदोलन करू असं म्हणत जे आहे ते शेतकरी जे आहेत ते रस्त्यावर झोपलेले आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. मला सांगा, रेल्वे ट्रॅकवर झोपून प्रश्न सुटणार आहेत का तुमचे? प्रश्न तर याच संदर्भात आपण बोलूयात. भाजपचे नेते प्रवीण दरेकर सुद्धा आपल्या सोबत आहेत. प्रवीणजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. ज्या मागण्या घेऊन शेतकरी रस्त्यावरती उतरलेत, 12 वाजण्याची वेळ होती मात्र सरकारकडनं कोणताही प्रतिसाद नाही म्हटल्यावर शेतकरी आणखीनच आक्रमक झालेत. आता तुमच्याकडनं अपेक्षा आहेत त्यांच्या 4 वाजताच्या बैठकी संदर्भात किंवा जी काही भेट होणार आहे सरकारच्या प्रतिनिधीबरोबर त्याकडनं? नाही, मला वाटतं आपण म्हणता सरकारकडून कुठला प्रतिसाद नाही तर ते चुकीचं आहे. सरकार वारंवार त्यांच्याशी संपर्क साधतोय. सरकारच्या वतीनं राज्याचे महसूल मंत्री हेही त्या ठिकाणी बच्चू कडूंशी संवाद साधून त्या ठिकाणी आहेत. त्यानंतर गिरीश महाजन संपर्कात आहेत. आता तर 2 मंत्र्यांना त्या ठिकाणी पाठवलेलं आहे. त्याच्यामुळे सरकार प्रतिसाद देत नाही या म्हणण्याला काहीच अर्थ नाही. शेतकऱ्यांचा विषय गंभीर आहे याची पूर्ण जाणीव आणि संवेदना माननीय मुख्यमंत्र्यांना आहेत. चर्चेसाठी सरकार तयार आहे. त्यामुळे हट्टवादी भूमिका त्या ठिकाणी सोडून चर्चेच्या समन्वयातनं या ठिकाणी हा शेतकऱ्यांचा विषय त्या ठिकाणी मार्गी लावावा अशी आंदोलनकर्ते बच्चू कडू आणि त्यांच्या सहकार्याला त्या ठिकाणी विनंती राहील. आणि सरकार पूर्णपणे त्यांच्या मागण्यांशी त्यांच्या भावनांशी सहमत आहे. परंतु बैठक इथे घ्यायची की तिथे घ्यायची अशा प्रकारचा प्रतिष्ठेचा विषय न होता त्या ठिकाणी मला वाटतं विषय आणि त्यातून मार्ग काढणे याला प्राधान्य दिलं पाहिजे असं माझं या ठिकाणी स्वतःचं मत आहे. आणि बच्चू कडू यांनी सुद्धा या ठिकाणी आंदोलनाचा विषय महत्वाचा समजून त्यातनं आपल्याला ज्या मागण्या मान्य करून घ्यायच्या आहेत त्या सरकारशी समन्वय साधून चर्चा करून मार्ग काढावा
अशी त्या ठिकाणी अपेक्षा आहे. बरं, यात दोन मुद्दे, दोन अपेक्षा की प्रमुख मागण्या त्या म्हणजे 7/12 कोरा, संपूर्ण कर्जमाफी ही अपेक्षा आहे संध्याकाळच्या बैठकीतनं सुद्धा, तर ती पूर्ण होणार का त्यांची? नाही, मला वाटतं त्यांनी त्यांच्या मागण्या घेऊन सरकार समवेत चर्चा करावी. निश्चितच सरकार शेतकऱ्यांच्या प्रति संवेदनशील आहे. शेतकऱ्यांसाठी जे जे म्हणून देता येईल ते देण्यासाठी सरकारची मानसिकता आहे. मग कर्जमाफी असेल, 7/12 कोरा करणं विषय असेल, त्या इतर काही ज्या मागण्या आहेत त्या सरकार संबंधित सर्व विभागाच्या लोकांना एकत्रित घेऊन, कारण शेवटी हा विषय वेगवेगळ्या खात्यांशी संबंधित आहे. फायनान्सचा विषय, कृषीशी विषय संबंधित आहे, रेव्हेन्यू आहे, दुधाचा विषय असेल तर दूध आहे. अशा सगळ्या गोष्टी एकत्रित त्या ठिकाणी चर्चेची आवश्यकता आहे. कारण पुन्हा घाई गर्दीत काही सांगितलं आणि उद्या अंमलबजावणी झाली नाही तर तेही योग्य नाही. आणि त्यामुळे जे करायचं ते कॉन्क्रीट अशा भूमिकेतनं या ठिकाणी मला वाटतं बच्चू भाऊंनी सरकारबरोबर चर्चा करावी अशी त्यांच्याकडून विनम्र अपेक्षा आहे. बरं, आश्वासनं नको आहेत तर आता निर्णय हवाय सरकारकडनं अशी अपेक्षा राजू शेट्टींनी नुकतीच बोलून दाखवली आहे. त्यामुळे बघणार 4 वाजता काय होतंय आणि त्यानंतर आमची पुढची भूमिका किंवा त्याबद्दल निर्णय घेऊ आम्ही. पुढे आंदोलनाचं काय होणार या संदर्भात राजू शेट्टी म्हणतात आम्ही निर्णय घेऊ. ते सगळं चर्चेवरती अवलंबून आहे. नाही, मला वाटतं निर्णय कसा होणार सांगा मला. निर्णय चर्चेशिवाय होईल का की एकट्याने जिकडून निर्णय जाहीर करायचा? मला वाटतं निर्णय करत असताना प्रत्येक विषयाला बाजू असतात. त्या ठिकाणी चर्चा होऊन एक निर्णयाप्रती यावं लागतं. आणि जर चर्चाच नाही झाली, मिटिंगच नाही झाली, संवाद झाला नाही तर कसा काय निर्णय होणार? तर मला वाटतं आपल्या प्रतिष्ठेपेक्षा आणि कोणाला वेटीस धरण्यापेक्षा, कारण आता दुसऱ्या बाजूने त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होती, जनता पण त्रस्त होते, नागरिक त्रस्त होत आहेत. त्याच्यामुळे शेवटी सरकार म्हणून सर्वांचाच विचार करावा लागतो. आणि त्याच्यामुळे लोकशाहीनं आपल्याला चर्चेचा मार्ग दिलाय, आंदोलनाचाही आपला अधिकार दिलाय. पण चर्चेतनं, समन्वयातनं जर एखादा विषय मार्गी लागत असेल तर मला वाटतं विषयाच्या सोडवणुकीला प्राधान्य दिलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. मग तुम्हाला या सगळ्या शेतकरी वर्गाला आणि जे काही आंदोलन करतायत शेतकरी त्यांना तुम्ही काय सांगाल आता? तर आज फक्त चर्चा होणार आणि निर्णय सरकार नंतर देणार का? नाही, मला वाटतं शेतकऱ्यांना कल्पना आहे. ही राजकीय लोक त्या ठिकाणी चढवाचढवीचं काम करतायत. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब शेतकऱ्यांच्या प्रति अति संवेदनशील आहेत. तशा प्रकारचे केंद्र सरकार निर्णय घेताना आपण बघाल, राज्याचे मुख्यमंत्री हेही शेतकऱ्यांच्या बाबतीत सर्वात प्राधान्यानं त्या ठिकाणी विषय घेऊन शेतकऱ्याला कशा पद्धतीनं उन्नती होईल, शेतीला कशा पद्धतीनं प्रतिष्ठा आणि आर्थिक उन्नती होईल शेतकऱ्याची याचा विचार करत असतात. आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत कुठल्याही स्तराला जाऊन निर्णय घेण्याची मानसिकता माननीय मुख्यमंत्र्यांची आहे. असं असताना केवळ इश्यू चिघळत ठेवणं अशा प्रकारचा जर कोणाचा उद्देश असेल तर तो आंदोलनकर्त्यांनी सफल होऊन देऊ नये असं माझं म्हणणं आहे. पण राजकारणाचा भाग वेगळा प्रवीणजी, मात्र शेतकऱ्यांना अपेक्षा होती की दिवाळीच्या आधी काहीतरी मिळेल, जी काही नुकसान भरपाई मदत ज्याला आपण म्हणतोय, मात्र दिवाळी त्यांची अंधारात गेलीच आहे ना. हा, नाही, त्याच्याबद्दल दुमत नाहीये. आणि पैसे पाठवायलाही सुरुवात केली. त्या संदर्भात सुद्धा कॅबिनेटमध्ये सक्त वॉर्निंग माननीय मुख्यमंत्र्यांनी दिली की तातडीने शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये मदतीचे पैसे कसे जातील, कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये विलंब लागता कामा नये. अगदी स्पष्ट भूमी सरकारची आहे. काही सरकार तकलादू भूमिका किंवा बोटशिपी भूमिका अजिबात घेत नाही. जी भूमिका आहे ती स्पष्ट आहे. शेतकऱ्याला वेळेत पैसे त्या ठिकाणी जातील. आणि हा सुद्धा विषय त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा नक्कीच या ठिकाणी मार्गी लावतील यावर माझा पूर्ण विश्वास आहे. फक्त बच्चू भाऊंनी आणि आंदोलकांनी समन्वयातनं चर्चेतनं मार्ग काढण्याची अपेक्षा आहे, नव्हे तशी माझी त्यांना विनंती राहील. बरं, धन्यवाद प्रवीणजी, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. तर प्रवीण दरेकर यांनी सांगितलंय की चर्चेचा मार्ग हा जास्त सोयीस्कर आहे. त्यामुळे शेतकरी नेते जे काही प्रतिनिधी आहेत त्यांनी सरकारच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करावी आणि मगच त्यातून मार्ग निघेल असं प्रवीण दरेकर म्हणाले. पण तसे पांढरे झालेच आहे ना राजा. ते सुद्धा थोडे थोडे कार्यकर्ते कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आंदोलनाची धग
किती दिवस आपली टिकन, ह्या सगळ्या गोष्टीवर आपल्याला चिंतन मंथन करावं लागेल. आचारसंहितेची भीती आहे आणि वरचा निसर्गानं आपल्याला खूप साथ दिली. त्या देवाचं खरं तर आभार मानायला पाहिजे, परमेश्वराचं. फक्त थे तुटून पडलं का मग आपला काय वांदा होऊन हाय थोडासा प्रश्न आहे, जास्त नाही आहे. कितने भी बड़ी धार होए तो हम रहेंगे यहाँ, कोई जाने वाला नाही ना वापस. फक्त वरतून पाऊस आला तर काय करायचं, अंगातले कपडे चड्डी बन्यान राहू द्यायचं, मस्त आंघोळ करून घ्यायचं. वॉटर पार्क असते ना तसं जमून टाकायचं. आपल्या गरीबाचा हाच वॉटर पार्क. फक्त चड्डी बन्यान राहू दे जा, नाही तर वाहन. आता दोनदा फोन आले गिरीश साहेब महाजनचा, बावनकुळे साहेबांचा. इथले SDO आणि प्रशासकीय अधिकारी काही येऊन आम्हाला भेटले, पण तसे पांढरे झालेच आहे ना राजा. तर सरकारचे प्रतिनिधी संपर्कात आहेत असं प्रवीण दरेकर यांनी देखील सांगितलं. बच्चू कडू यांनी देखील या आंदोलक शेतकऱ्यांना आवाहन केलं. जे शेतकरी रस्त्यावरती उतरलेले आहेत त्यांना आज दुपारी 4 वाजेपर्यंत शांत बसण्याचं किंवा शांततेचं आवाहन करण्यात आलेलं आहे. कारण 4 वाजता सरकारचे 2 मंत्री हे शेतकरी नेत्यांशी चर्चा करण्यासाठी येणार आहेत. तर सरकारनं निर्णय घ्यावा अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. तर दुसरीकडे प्रवीण दरेकर म्हणतायत की आधी चर्चा होऊ दे, मग त्यातून मार्ग निघेल, निर्णय घेतला जाईल. त्यामुळे आज निर्णय होतो का किंवा आज 4 वाजताच्या बैठकीमध्ये नेमकं काय होतं त्यानंतरच शेतकरी नेते आपली आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार आहेत असं राजू शेट्टीने देखील सांगितलं. त्यामुळे ही सगळी मदार ही आजच्या 4 वाजताच्या बैठकीवरतीच आहे. त्यामुळे याकडे आपलं लक्ष असेलच. नेमकं या बैठकीत काय होतं, सरकारकडनं काय आश्वासन दिलं जातं किंवा काय निर्णय होतो, शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होतात का, 7/12 कोरा करा, संपूर्ण कर्जमाफी करा, अशा या प्रमुख मागण्या आहेत. ज्या मागण्या घेऊन हे शेतकरी बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावरती उतरलेत आणि सरकारकडे ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या सरकार पूर्ण करतं का याकडे आपलं लक्ष असेल. त्यासाठीच काही ठिकाणी समृद्धी महामार्गावरती टायरची जाळपोळ, दुसरीकडे रास्ता रोको, काही ठिकाणी रेल रोको सुद्धा झाला. मात्र या शेतकरी नेत्यांनी सरकारकडनं निरोप आल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं 4 वाजेपर्यंत.